घर बरबाद करणारी 10 झाडे. घरापुढे ही 10 झाडे चुकूनही लावू नका. भक्त हो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कोणते झाड घरापुढे लावू नये आणि त्याच्यामुळे आपले काय नुकसान होणार आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहोत. आपण घरापुढे वेगवेगळी झाडे लावतो, फुलांची, कशाची, फळांची वगैरे. आपल्याला एक आवड असते झाडं लावण्याची आणि झाड लावल्यामुळे आपल्या घरापुढची बाग किंवा बाल्कनीमधली बाग अगदी सुंदर वाटते आणि चांगले फुलांची झाडं, सुगंधित फुलांची झाडं लावल्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं आणि प्रत्येक जण झाडं लावणं हे पसंत करतं. परंतु त्यातली कुठली झाडे लावावी आणि कुठली झाडी लावू नयेत याचं सुद्धा आपल्याला भान असायला पाहिजे आणि ज्ञान असायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं जे नुकसान होणार आहे ते होणार नाही. तर चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिलं म्हणजे चिंचचं झाड. चिंचचं झाड हे घरात नकारात्मक ऊर्जा आणते, ज्यामुळे भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण होते. 2. बाभूळ. बाभूळ हे काटेरी झाड असल्यामुळे त्याच्या काट्यांमुळे नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊन त्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. म्हणून बाभुळाचं झाड आपण दाराच्या समोर कधीही लावू नये. 3. बोर. ज्याच्या काट्यामुळे घरातील सदस्यांमुळे शत्रुत्वाची भावना निर्माण होते. काटेरी झाड कुठलंही असलं तरी त्याच्यामुळे नुकसान होणार आहे आणि बोराच्या झाडेमुळे सुद्धा हा एक नुकसान होण्याची शक्यता असते. 4. कापूस. कापसाच्या रोपामुळे घरात उदासीनता आणि अशुभ घटनांचा कारणीभूत ठरते. कापसाचे झाड अशुभ घटना होण्याची शक्यता दाट असते. 5. कॅक्टस. कॅक्टस हे वाढीला अगदी छोटे असते, त्याची वाढ अगदी छोटी असते, छोटं झाड असल्यामुळे त्याच्यामुळे आणि तेही काटेरी असल्यामुळे घरामध्ये तणाव, आजारपण, नातेसंबंधांमध्ये कटुता किंवा मग आपलं जे घरामध्ये व्यवस्थित सकारात्मकता असते ती नाहीशी होते आणि म्हणून कॅक्टसचं झाडसुद्धा लावू नये. 6. वडाचे झाड. वडाचे झाड हे घराचा पाया जो असतो तो अगदी खराब करतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व सूर्यप्रकाश अडवल्यामुळे आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येऊ शकत नाही आणि सूर्यप्रकाश आला तर घरामध्ये वातावरण अगदी खेळतं असतं आणि घरामध्ये जे छोटे जीवजंतू असतात तेही मरून जातात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि स्वच्छता राहते आणि म्हणून वडाचं झाड दारासमोर लावू नये. 7. बोनसा. बोनसा हे खुंटलेल्या वाढीचे झाडाचे प्रतीक आहे आणि असल्या झाड घरात किंवा कुंडीमध्ये किंवा दारात लावल्यामुळे घरातील सदस्यांचा प्रगतीमध्ये अडसर येते आणि त्यांचं करिअर हे चांगलं होत नाही, म्हणून हे झाडसुद्धा लावू नये. 8. पिंपळ. पिंपळाचं झाड आपल्या घरासमोर लावल्यामुळं तेही आपला जो पाया आहे तो कमकुवत करतं, त्याच्यामुळे अगदी आतपर्यंत जातं आणि आपल्या घराचा जो पाया आहे तो कमकुवत होतो आणि दाट सावली असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही. 9. खजूर. खजूर या झाडामुळे घरातील आर्थिक प्रगती थांबते आणि पैशांची चणचण भासू लागते. 10. मृत किंवा सुकलेली वनस्पती आपल्या घराच्या कुंड्यांमध्ये किंवा घराबाहेर लावू नयेत आणि राहू देऊ नयेत. जी लावलेली आहे ती सुकलेली गेली तर ती लगेच काढून टाकावी आणि त्या जागी दुसरं झाड लावावं किंवा कुंडी रिकामी राहिली तरी चालेल, पण त्याच्यामुळे नकारात्मकता पसरते आणि सुकलेलं झाड म्हणून आपण दारासमोर राहू द्यायचं नाही. तुमच्या दारासमोर कुठले झाडे तुम्ही लावलेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.